गोष्टीमध्ये मी सांगितलं मागवाच धनंजय मुंडे साहेबाचं नाव घ्यायचं आणि प्रसिद्धी मिळवायची. ऐका, संगीत डिगोळे प्रकरण असेल त्याच्यात निकाल लागला, कोर्टाचं सगळं झालंय, उगाच काहीतरी काढायचं मी काय कोणतंही प्रकरण असू, मी मागवा सांगितलं काही बी झालं की धनंजय मुंडे साहेब तुम्हीच लक्षात घ्या. आता ह्या SITचा आजचा फॉरेन लॅबचा प्रश्न विचारले जातात, त्याचा रिपोर्ट येतो, तो रिपोर्ट डायरेक्ट कोर्टात दाखल करावा लागतो आणि ते निकालसुद्धा ते त्याला SITला सुद्धा देता येत नाही. हा नियम आहे. मग ह्यांच्याकडे आला कुठून? फॉरेन्सिक लॅब ह्यांनी मॅनेज केली का काय? एक लक्षात घ्या, शुद्ध राजकारण चालू आहे. कुणाला एखाद्या मोठ्या माणसाला शिव्या दिल्या, धनंजय मुंडे साहेबाला शिव्या दिल्या किंवा आरोप केले की आपल्याला प्रसिद्धी मिळते, हे बोगस प्रसिद्धीचं कार्यक्रम आहे. आणि मला सांगा तुम्ही 2 दिवसापूर्वी जरांगे पाटील काय म्हणतात, मोठा स्फोट करणार आहे. हे काय मोठा स्फोट आहे? माळ उकरला आणि उंदीर बाहेर निघाला. पुन्हा दुसरा त्यांच्यावर जे तुम्हाला सगळ्यांनी माहिती आहे, 2-4 लोकांवर टार्गेट केलं जातं की राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे दोघं चौघं होऊ देणार. ह्याचा सूड कुठं तरी आहे का? ह्याचा वास घातला पाहिजे. आणि जाणीवपूर्वक हे ठरवून पत्रकार परिषद आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोला, जे बोलले ते बी धनंजय मुंडे साहेबांचे सहकारी होते. एक काळ पडत्या काळात धनंजय मुंडे साहेबांना सहकार्य केलंय. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं ही पत्रकार परिषदेत चुकीचा सध्या काय झालंय की कुणाला प्रसिद्धीचा हव्यासापोटी ज्या गोष्टीला नको त्या गोष्टीला महत्त्व आल्यामुळं इलेक्ट्रॉनिक मीडियानं आणि या सोशल मीडियानं त्याच्यामुळं नको त्या गोष्टी चालू आहेत. मला सांगा, पत्रकार परिषदेला काहीतरी आधार असावा, बेस असावा, म्हणजे कुणीही उठावं आणि चलत राहावं. म्हणजे पत्रकार परिषदेला उत्तरसुद्धा द्यायची गरज नव्हती. आणि इथून पुढं धनंजय मुंडे साहेबावर कुठलाही आरोप बिनबुडाचा जर झाला तर आम्ही त्यांचे सर्व सहकारी आम्ही खपवून घेणार नाहीत. आणि संबंध मतदारसंघामध्ये सुद्धा तुमच्या लोकांशी प्रायव्हेटमध्ये चर्चा चालू आहे. त्या पत्रकार परिषदेबद्दल काय तुमच्याबद्दल लोक तुमच्याजवळ बोलले माहिती आहे? लोक कोण्या सकारात्मक भावनेतून बोलले का? आणि महादेव मुंडे या नानांनी सांगितलं तसं महादेव मुंडे आमचा आहे, त्यांचे नातेवाईक आमच्यासोबत आहेत, मुंडे फॅमिली आणि पक्षासोबत. त्याच्यामुळे न्याय मिळालाच पाहिजे महादेव मुंडेला, कोणीही दोषी असू द्या.